सन 2025-26 या वर्षामधील इयत्ता 8वी विज्ञान विषयाधारित भाग 2 या विषयामधील तर विद्युत धारेचे रासायनिक परिणाम, त्याला केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या पाठाधारित प्रश्नोत्तरांचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, रिकाम्या जागा भरा. तर ए आहे, बहुतेक द्रव्ये ज्यांच्यामधून विद्युतधारा वाहते ते टिंबाटिंबाचे अथवा टिंबाटिंबाचे द्रावण असते. त्याचं उत्तर आहे आम्लाचे, अल्कलीचे अथवा क्षारांचे द्रावण असते. दुसरा प्रश्न असा आहे, द्रावणातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे टिंबाटिंबाचे परिणाम घडून येतात. त्याचं उत्तर आहे रासायनिक परिणाम घडून येतात. सी आहे, जर तुम्ही कॉपर सल्फेटच्या द्रावणामधून विद्युतधारा वाहून दिली तर तांबे बॅटरीच्या टिंबाटिंबा ध्रुवावर जोडलेल्या पट्टीवर जमा होते. त्याचं उत्तर आहे कॅथोड किंवा ऋण ध्रुवावरती जमा होते. चौथा येते, इच्छित धातूचे कोणत्याही दुसऱ्या धातूवर विद्युतधारेच्या सहाय्याने थर जमा करण्याच्या क्रियेला विद्युत विलेपन असे म्हणतात. या ठिकाणी आकृती 11.9 अशी दिलेली आहे आणि त्यावरती आधारित काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, तो प्रश्न क्रमांक 2 असा दिलेला आहे. तर जेव्हा टेस्टरची मोकळी टोके द्रावणात बुडवितात तेव्हा चुंबक सूची विचलित दर्शविते. याचे कारण तुम्ही स्पष्ट करू शकाल का? तर या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे, या ठिकाणी 2 टोकं द्रावणामध्ये बुडवलेली आहेत आणि या ठिकाणी चुंबक सूची जोडलेली आहे आणि या ठिकाणी सर्किट पूर्ण केलेलं आहे. तर ही चुंबक सूची विचलित दाखवण्याचं कारण त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने देता येते, जेव्हा टेस्टरची मोकळी टोके द्रावणामध्ये बुडवितात तेव्हा चुंबक सूची विचलन दर्शविते. याचे कारण असे आहे की द्रावण विद्युत सुवाहक आहे. जेव्हा विद्युत प्रवाह द्रावणामधून वाहतो तेव्हा चुंबक सुईवरती चुंबकीय बल कार्य करते, त्यामुळे ती विचलित दर्शवते. प्रश्न क्रमांक 3 असा आहे, 3 द्रवांची नावे सांगा ज्यांची आकृती 11.9 मध्ये म्हणजे मगाशी काढलेल्या आकृतीप्रमाणे दाखवल्याप्रमाणे परीक्षा घेतली असता चुंबक सूचीमध्ये विचलन घडून येते. ते 3 द्रव कोणकोणते आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला येते मिठाचे द्रावण, दुसरा येते आम्ले आणि तिसरा येते अल्कली. मिठाच्या द्रावणामध्ये आयामामुळे विचलन घडून येते. मिठाच्या द्रावणामध्ये जे आयन्स असतात त्याच्यामुळे विचलन घडून येते. दुसरं ते आम्ल जसे की H2SO4, सल्फ्युरिक आम्ल, HCl यामध्ये चुंबक सूची विचलित होते. त्यांच्यामध्ये ऑलरेडी आयन्स असतात, आयन्स तयार झाले असतात. तिसरं आहे ते अल्कली जसे की सोडियम हायड्रॉक्साईड ज्याला NaOH असं म्हटलेलं आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याला KOH आणि यामुळे आयन्स तयार होतात, त्यामुळे द्रावणामध्ये सुहक्ती द्रावण बनतात आणि विचलन घडून येते आपल्याला दिसून येते. पुढची आकृती आहे बघा. या ठिकाणी आकृतीमध्ये 11.10 मध्ये दाखवल्याप्रमाणे रचनेमध्ये काही दिवा प्रज्वलित होत नाही. संभाव्य कारणे याची काय असू शकतात? ही संभाव्य कारणं, या द्रावणामध्ये या ठिकाणी सर्किट जोडलेलं आहे, या ठिकाणी बल्ब आहे, या ठिकाणी बॅटरीज आहेत, हे द्रावण आहे. द्रावणामध्ये 2 टोके बुडवले आहेत, एक कॅथोड आहे एक ॲनोड आहे. आता या द्रावणामध्ये बुडवला असता बल्ब प्रज्वलित न होण्याची कारणं काय असू शकतात? तर या ठिकाणी कारणं 1, 4, 5 द्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पहिला आहे ते द्रावण दुर्वाहक असेल. जर द्रावण अशुद्ध म्हणजे शुद्ध असेल, डिस्टिल्ड वॉटर असेल, पाणी असेल तर ते प्रवाह जाऊ शकत नाही, पहिलं झालं. दुसरं आहे ते विद्युत जोडणी व्यवस्थित जोडणी नसेल तर विद्युत प्रवाह वाहणार नाही. जर ही जोडणी व्यवस्थित झाली नसेल तर विद्युत प्रवाह वाहणार नाही. तिसरं आहे ते बॅटरी डिस्चार्ज असेल. ही जी बॅटरी आहे ती बॅटरी जर वरती डिस्चार्ज असेल तर त्यातनं प्रवाह वाहणार नाही. दुसरं आहे बल्ब खराब असेल तर या आकृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे जर हा बल्ब खराब असेल तर यातून विद्युत प्रवाह जाणार नाही, त्यामुळं विद्युत प्रवाह न गेल्यामुळे बल्ब पेटणार नाही. चौथा आहे ते 5वा आहे ते टेस्टरची टोके द्रावणात बुडवल्यामुळे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही जी टेस्टरची जी टोके आहे ती टोके आतमध्ये न बुडवल्यामुळे पाण्यामध्ये काही वेळा बल्ब पेटणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने कारणं आपल्याला सांगता येतील. प्रश्न क्रमांक 5 असा आहे, 2 द्रावणातून होणारे विद्युत धारेचे वहन पाहण्यासाठी टेस्टरचा उपयोग केला गेला. द्रावण A व द्रावण B त्यात आढळले की द्रावण A करिता टेस्टरचा बल्ब अधिक मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झाला तर टेस्टर Bचा तर द्रावण करता तो मंद गतीने पेटला. यावरून तुम्हाला अनुमान काढाल की तर त्यात 4 अनुमान दिले. तर A मध्ये जर द्रव A हा B पेक्षा अधिक चांगला वाहक आहे, तर दुसरं द्रव B हा A पेक्षा अधिक चांगला वाहक आहे. सी दोन्ही द्रव हे समान वाहक आहेत आणि चौथा आहे द्रवाच्या वहनाची अशा प्रकारे तुलना करता येत नाही. त्यात जर उत्तराची तुलना जर केली तर आपल्याला असं दिसून येईल की द्रव A हा B पेक्षा अधिक चांगला वाहक आहे, कारण A मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तो बल्ब प्रज्वलित झाला. याचा अर्थ A हे द्रावण हे B पेक्षा अतिशय चांगला वाहक असू शकते. पुढचा प्रश्न असा आहे,
प्रश्न 6वा आहे तो म्हणजे शुद्ध पाणी डिस्टिल्ड वॉटर वीज वाहक आहे का? जर नाही तर त्यास वाहक बनवण्यासाठी काय करावं लागेल? तर शुद्ध पाणी हे वीज वाहक नाही. शुद्ध पाण्यामध्ये थोडे आम्ल किंवा मीठ, क्षार, तर आपण कॉपर सल्फेट किंवा लिंबाचा रस असे म्हणतोय, मिसळल्यास त्यातून आयन्स तयार होतात आणि त्यामुळे आयन्समुळे वीज वाहक बनते. 7वा प्रश्न असा आहे, आग लागण्यापूर्वी पाण्याचा मारा करण्यापूर्वी अग्निशामक जवान मुख्य विद्युत पुरवठा त्या भागापुरता बंद करतात. त्याचे स्पष्टीकरण तुम्ही द्या. तर त्याचे साधारणतः 3-4 पण आपल्याला देता येतील. तर पाण्याची अशुद्धता व क्षार असल्यामुळे ते विद्युत प्रवाह वाहून नेऊ शकते. नंतर जर विद्युत पुरवठा सुरू असेल आणि पाणी टाकले तर करंट जाण्याचा धोका निर्माण होतो आणि यामुळे अग्निशामक कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात. तसेच शॉर्ट सर्किट होऊन आग आणखी वाढण्याची शक्यता असते. म्हणून आग लागण्यापूर्वी पाण्याचा मारा करण्यापूर्वी अग्निशमन जवान हे मुख्य विद्युत पुरवठा त्या भागापुरता बंद करतात. हे शास्त्रीय कारणे द्यायला सुद्धा प्रश्न पडू शकतो. पुढचा प्रश्न असा आहे 8वा, तर किनारपट्टीवर राहणारा मुलगा त्याच्या टेस्टरने पिण्याचे पाणी व समुद्राचे पाणी टेस्ट करतो. समुद्राच्या पाण्यामध्ये त्याच्या चुंबक सुईमध्ये अधिक विचलन आढळून येते. याचे कारण तुम्हाला सांगू शकाल काय? तर येथे या ठिकाणी उत्तर देण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे. कारण समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरघळलेले मीठ, खनिजे, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम, कॅल्शियमची क्षार असतात. ही पाण्यामध्ये विरघळल्यावर आयन्स Na+ आणि Cl- Na+ आणि Cl- बनतात. ही विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी मदत करतात. त्यामुळे समुद्राचे पाणी हे पिण्याच्या पाण्यापेक्षा जास्त विद्युत वाहक बनते. त्यामुळे चुंबक सुईचे क्षारयुक्त पाण्यामध्ये जास्त विचलन घडून येते. असं या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला. 9वा प्रश्न असा आहे, खूप पाऊस पडत असताना इलेक्ट्रिशियन बाहेर विद्युत दुरुस्तीचे काम करणे सुरक्षित असते का? स्पष्टीकरण द्या. उपयोजनात्मक आधारित हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. शास्त्रीय कारणे द्यायला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप पाऊस पडत असताना विद्युत दुरुस्तीचे काम करणे सुरक्षित नसते, कारण पावसाचे पाणी व ओलसरपणा वातावरणामध्ये वीज वाहक असतो. ओल्या हाताने किंवा उपकरणांनी काम केल्यास वीज किंवा विद्युत धक्का बसण्याचा धोका खूप वाढतो. पावसामध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते आणि विजेच्या धक्क्यामुळे गंभीर अपघात किंवा मृत्यू होऊ शकतो. म्हणून खूप पाऊस पडत असताना इलेक्ट्रिशियनने बाहेर विद्युत दुरुस्तीचे काम करणे अतिशय सुरक्षित नसते. 10वा प्रश्न असा आहे, पहिली एक विद्यार्थी आहे. पहिलीने ऐकले होते की पावसाचे पाणी हे मृदुपतित पाण्यासारखेच शुद्ध चांगले असते. म्हणून तिने पावसाचे पाणी काचेच्या भांड्यात जमा केले आणि टेस्टरच्या सहाय्याने परीक्षा घेतली. तिला आश्चर्य वाटले की कंपासच्या सुईचे तिला विचलन आढळले. याचे कारण काय असेल? तर या ठिकाणी उपयोजनात्मक आधारित हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आपल्याला देता येईल, पावसाचे पाणी आकाशातून खाली येताना हवेमध्ये असलेले धुळीकण, धूर, वायू, कार्बन डायऑक्साईड, त्याला CO2 असे या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, NO2 नायट्रोजन डायऑक्साईड इत्यादी विरघळविते. त्यामुळे पाण्यामध्ये आयन्स तयार होतात. हेच आयन्स पाण्याला वीज वाहक बनवितात. येथे टेस्ट करताना विद्युत प्रवाह गेल्यामुळे कंपासच्या सूचीचे विचलन या ठिकाणी घडून येते. तर या आयन्समुळे पाणी काय होते? सुवाहक या ठिकाणी बनते आणि आपल्याला विद्युत वाहक बनते. पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या विद्युत विलेपित केलेल्या पदार्थांची यादी करायचं आहे. तर तुम्हाला विद्युत विलेपित केलेले पदार्थ आपण घरगुतीमध्ये खूप आपण वापरतोय. त्यातील उदाहरण आपल्याला देता येईल. या ठिकाणी नळ आहे, निकेल विलेपित केलेले, त्या ठिकाणी सायकलचे भाग असतात, निकेल, सोन्याचे दागिने असतात. इतकेच नाही तर चांदीचे विलेपित भांडे असतात, 3 विलेपित लोखंडी डबा असतो, निकेल विलेपित केलेल्या किल्ल्या असतात, क्रोमियम विलेपित केलेले वाहनांचे सुटे भाग आपल्याला बघायला मिळतात, तांबे विलेपित केलेले विद्युत तारा किंवा त्याचे भाग असतात, झिंकचे गॅल्व्हनाइज्ड पत्रे असतात, झिंक विलेपित केले असतात, चांदी विलेपित स्विच असते, प्लग असतो इत्यादी आपल्याला उदाहरणं सांगता येतील, जे विद्युत विलेपित केलेले उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्ही 11.7 मध्ये तांब्याच्या शुद्धीकरणाकरता वापरलेली प्रक्रिया पाहिली. शुद्ध तांब्याची पातळ पट्टी व अशुद्ध तांब्याचे जाड दांडा इलेक्ट्रोड म्हणून यात वापरतात. अशुद्ध तांब्याचा जाड दांड्यावरून पातळ तांब्याच्या पट्टीकडे तांब्याचे कण वाहून नेले जातात. कोणता इलेक्ट्रोड बॅटरीच्या धन अग्राला जोडावा आणि का जोडावा? याचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. थोडक्यात याचं उत्तर आपण आता या प्रश्नामध्ये आपण बघूया. तर पहिलं दिलेलं आहे या ठिकाणी बघा, अशुद्ध तांब्याचा जाड पट्टी त्याला ॲनोड असं म्हणतोय, बॅटरीला धन ध्रुवाला जोडलेली जाते. शुद्ध तांब्याची पातळ पट्टी त्याला कॅथोड म्हणतोय, बॅटरीच्या ऋण ध्रुवाला जोडली जाते. कारण नंबर 1, धन ध्रुवाशी जोडलेली अशुद्ध तांब्याची पट्टी
तून ॲनोड तांब्याचे अणू Cu2 प्लस प्लस Ze- द्रावणातून जातात. दुसरं आहे ते या ठिकाणी दिलं आहे बघा. तर Cu2 प्लस आयन्स हे द्रावणातून प्रवास करून ऋण ध्रुवावरील शुद्ध तांब्याच्या पट्टीवरती येतात. आणि तिसरं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, तेथे इलेक्ट्रॉन्स स्वीकारून Cu2 प्लस प्लस 2E मायनस इक्वल टू काय होते, तर Cu म्हणून काय होते, शुद्ध तांबे साचते. तर अशुद्ध घटक हे खाली ॲनोडवरती मड म्हणून चिखल म्हणून जमा होतात. हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला देता येते. धन्यवाद.